मी बाळासाहेब गणपत आहे, पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षाचा जिल्हा अध्यक्ष. आज चांडोली या ठिकाणी MSEB बोर्डामध्ये ग्राहकांच्या अनेक समस्या घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. बरेच चॅनलचे वार्ताहर या ठिकाणी आहेत, पत्रकार आहेत. तर ग्राहकांच्या समस्येचं जाणूनच घेतल्या जात नाही आहेत. या ठिकाणी आल्याच्या नंतर ग्राहकांची लोक आरेरावीची भाषा करतात, नीट माहिती देत नाही, काय नाही. कोणाला कसले प्रॉब्लेम असला तर तो प्रॉब्लेम सॉल्वच होऊ शकत नाही आहे. आणि या ठिकाणी जो प्रॉब्लेम घेऊन येईल त्याला दडपण्याचं काम सुरू होते. आता या ठिकाणी 7 ते 10 हजार रुपये डिपॉझिट म्हणून मीटरसाठी ते आकारण्यात आलेले आहे. ते कशासाठी आकारण्यात आलेले ही सुद्धा ते माहिती नीट देऊ शकत नाही आहे. कशासाठी का आणि काय सांगतात, डिपॉझिट जे घेतलेलं आहे ते काय म्हणतात का आम्ही यांचे कुणाचे बिल कमी आलं तर ते त्याच्यात ॲडजस्ट करीत असतो. तर हे या ठिकाणी जर लाईट बिल आपण ग्राहकांनी भरलं नाही तर 3-4 दिवसात लगेच 2-3 दिवसात त्यांचं लाईट बिल कट केलेलं जातं. मग हे डिपॉझिट घेतलं असं पुढे जातं लोकांचं. याच्यातून ते कट करून घेतलं पाहिजे. ज्यावेळेस आपण नवीन मीटर घेतो त्यावेळेस डिपॉझिट घेतात आणि त्यावेळेस आपलं डिपॉझिट घेऊन एक्स्ट्रा पैसे चार्ज घेतला जातो. आणि आता त्यांच्या मीटर याच्यावरती बिलावरती अतिभार म्हणून किंवा तुमचं सुरक्षा ठेव म्हणून हे पैसे एक्स्ट्रा आकारले जातात. ते कोणती सुरक्षा ठेव, कशासाठी सुरक्षा ठेव हे काय कुणी सांगत नाही आहे. तुम्ही त्यांना प्रश्न विचारले होते का याच्याबद्दल? बस पाठीमागं खूप 2-3 वेळा विचारले होते. आता पण एका अधिकारीशी बोललो होतो. बरं, आत्ता म्हणजे कधी? आत्ता तुम्ही ऑन कॅमेरा येऊ शकता का? हां बरं, ठीक आहे, माहिती द्या, आपण ऑन कॅमेरा जाऊन त्यांना विचारू. हां चालतंय. सांगा पुढे. हां, तर इथं कोणत्याही प्रकारे माहिती भेटत नाही लोकांना. इथं एक प्रकारे लुटत चाललेली असते. आणि वीज ही लोकांना खरोखर गरजेची वस्तू आहे. त्यामुळं ही लोक त्याचा तो फायदा घेतात. शेतकऱ्यांचा तर एकदम हालच आहेत. शेतकऱ्यांना कोणी विचारत सुद्धा नाही. शेतकरी ते किंवा आला किंवा इतर कोण बाहेरचे लोक आले तर त्याचा विचार करतच नाही लोक. तर याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वांसाठी योग्य तो न्याय द्यावा हीच ग्राहक संरक्षण कक्षातर्फे मागणी आहे आपली. जय हिंद, जय महाराष्ट्र. डिजिटल मीटर बसवलेले आहे, हां, तर याबद्दल काही तक्रारी आहेत का तुमच्या? डिजिटल मीटर बद्दलही तक्रारी आहेत लोकांच्या. काय तक्रारी नेमक्या? मीटर बिल जास्त येतं, फास्ट चालतं ते बिल जास्त येतं. जवळजवळ दीड पटीने ते बिल वाढलं जातं. आता जे महाराष्ट्र विद्युत महामंडळाने ज्या त्यामध्ये चिप बसवलेले आहेत, हां आणि जनरली काय होतं की ज्या एखाद्या दिवशीची डेट असेल बिल भरण्याची, हां. सपोज तुमच्या हातात जो बिल आहे ते बिल जर आपण 1 दिवस जरी लेट झालं तर ते जसं आपण मोबाईलचा रिचार्ज करतो त्या पद्धतीने तुमचं जर ते मीटर बिल भरलं नाही तर तुमचं लगेच ते बंद होतं ऑटोमॅटिक. बरोबर. नंतर तुमचं रिचार्ज केल्यानंतर तुमचं ते चालू होतं. बायचान्स जर तो घरातला प्रमुख व्यक्ती जर बाहेरगावी असेल किंवा अचानक ठिकाणी कुठेतरी असेल तर घरचे मंडळी म्हणजे घरचे जे लोक आहेत, कुटुंब आहे, ते अंधारातच राहील ना त्या दिवसासाठी. त्यांनी काय केलं, मी एक अधिकारीशी बोललो होतो तर ते काय म्हटलं, आम्ही एक 5 दिवसाचा अवधी दिलेला आहे. आज समजा बिल नाही भरलं तर ते 5 दिवस ते पुढे कंटिन्यू करू शकतात. 5 दिवसाच्या नंतर ते बिल लाईट कट करू शकतात. पण ते 1-1 महिना 2-2 महिने बाहेर गेले नंतर नाही ना होऊ शकत. ग्राहकाची जबाबदारी. हां, ते ग्राहकांची. आणि ग्राहकही काय करतात, स्वतः तोंडी तक्रार देतात. लेखी तक्रार कोणी देत नाही. लेखी तक्रार दिल्या तर आम्हाला त्याच्या विरोधात पाऊल उचलता येतं. तोंडी तक्रारला महत्त्वच नाही ना. तुम्ही आता ग्राहकांना काय आव्हान करता शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने? आम्ही ग्राहक कक्षाच्या वतीनं आवाहन करतो की तुम्ही जे तक्रारी देता त्या लेखी स्वरूपात द्या. आणि तुम्ही स्वतः येऊन इथे नेमकं काय घडतंय हे तुम्ही स्वतः पण पहा. काय करतात, समजा माझं बिल आहे, मी यांच्याकडे बिल देतो, हे बिल भरायला जातात. यांना काही माहिती नसतं बिल नेमकं काय भानगडी काय नाही, त्यांनासुद्धा माहिती नाही. मग त्याच्यामुळं ग्राहक आणि इथले अधिकारी यांचा समन्वय भेटत नाही. आणि अधिकारी तर नसतात तिथे समन्वय साधण्यासाठी अधिकारी नसतात. आता पण तुम्ही जाऊन पहा किंवा जाऊन आले तर अधिकारी नाही जे कुणी अधिकारी नाही. तुम्ही सांगितलं पण ID नाही, कोण कुणा काय काम करतोय काय नाही हे काहीच नाही. त्यांचं म्हणजे एकदम मनमानी कायदा झालेला आहे बोर्डमध्ये. जर एखाद्याची तक्रार असणं तुमच्या शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडे जर संपर्क साधायचा असेल
तर त्याचा पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा, म्हणजे ग्राहकांना तो तुमच्यापर्यंत येता येईल. आमचा पत्ता इथं सर्विस पुणे नाशिक हायवेला याच्या महाराजा मठ आहे, त्या मठाच्या शेजारी आमचं ऑफिस आहे ग्राहक संरक्षण कक्षाचं. तिथे तक्रार देऊ शकता तुम्ही. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9922777755. बरं, आता तुम्ही मगाशी बोलता बोलून गेले डिपॉझिट बद्दल माहिती दिली जात नाही. हां ते आपण प्रत्यक्षात जाऊन ऑन कॅमेरा विचारू शकतो बरं. माझं नाव प्रकाश पाचारणे. मी भ्रष्टाचार विरोधी आंदोलन संघटनेचं काम करत असतो. मी जर परत पाहिलं तर हे मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की स्मार्ट मीटर लावूच नाही असं तिथं आश्वासन दिले जातात त्या अधिवेशनाच्या काळात. आणि खरं जर पाहिलं तर इथं प्रत्यक्षात ज्यावेळी मीटरची अडचण तयार होते, हे कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे, ते परस्पर मिळून स्मार्ट मीटर बसवतात. आणि त्या स्मार्ट मीटरमुळं की आपल्या जनतेला इतका मोठा नुकसान होतं की त्या स्मार्ट मीटरचं रिडिंग जे तासाला त्याचं जर 2 तासाला 1 युनिट पडलं असेल त्याचं तिप्पट ते दीडपट 2.5 पडतं. आणि त्याच्यामुळं हा स्मार्ट मीटरमुळं हा लोकांना तोटाच आहे. आणि हा स्मार्ट मीटर ह्यामुळे दिशाभूल करण्याचं काम आहे. हे खरं जर पाहिलं ते सरकारी लोकांनी खाजगी कॉन्ट्रॅक्टदारांना हे सगळं दिलेलं आहे. हे सगळं महावितरणाचं यांचं ध्येयदृष्टी असाच आहे की हे खाजगीकरण करण्याचं चाललेलं आहे. खरं जर पाहिलं तर हे उपकार्यकारी अभियंता राजगुरुनगर त्याचं चांडोलीला ऑफिस आहे. यांच्या कार्यालयात तसं जर पाहिलं तर त्यांचे शासकीय नियमानुसार 9:15 वाजता हजर राहणं हे अपेक्षित आहे सगळ्याच कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी. तसं जर पाहिलं तर मुख्य उपकार्यकारी अभियंता यांना 24 तास सुट्टी असते. कारण MSCBचं कुठं काही अपघात होऊ शकतो, कुठं तारा रोडला पडू शकतात. अशा अपघातकालीन प्रसंगी यांनी हजर राहणं हे प्रथम दर्शनी गरजेचं आहे. पण ते कधीच वेळेवर हजर राहत नाहीत, थांबत नाही. खरं जर पाहिलं तर ते कस्टमरचा कोणाचा फोनही घेत नाही, फोन काही सांगतही पण नाहीत. जर आलं तर थांबा, सांगतो मी सांगतो असं करतात. आणि दुसरी गोष्ट आता माझं म्हणणं असं आहे, माझी तक्रार अशी आहे यांच्याविषयी की माझी इथे एक चांडोलीला जागा आहे. येणे जागेतून PMRDकडनं मी मंजूर करून घेतलेला प्लॅन आहे. त्याचं फाउंडेशन प्लीज चेक केलं आहे. त्यातून यांनी शेजारून केबल काढून नेले आहे. आणि न कोणा आमचे सांगता न परवानगी घेता अशा परिस्थितीत त्यांनी केबल काढून नेऊन शेजारी पोलोबा केला आहे. त्याच्यानंतर पोलोबा केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, मग मी तक्रार केली इथं. ते म्हणलं मग मी तुम्हाला 2 दिवसात ते काढून देतो. म्हणलं तुम्हाला येण्या जागे तर टिपीत आम्ही 42 लाख रुपये भरले ते जागा येण्या टिपी करण्याकरता. फाउंडेशन केले, प्लेन लेवल PMRDकडनं मंजुरी करून घेतली. तुम्ही इथून नेलीत कशी काय केवळ आम्हाला न विचारता? तर नेले तर नेली, पण त्यांनी शेजारी त्या फाउंडेशनला खेटूनच पोलोबा केला आहे. बरं, पोलोबा केलेला आहे म्हणजे तो आता 440 व्होल्टेजचा टावरचा पूल आहे. तर ते आता मला त्यांनी काढायला दिली की आज सुद्धा दिले, पण अजून त्यांनी महिना झाला का काढलेलं नाही. काढतो नुसतं म्हणतात. म्हणजे यांची बेबंदी कारभारशाही. कसं असतं की कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्याही जमीन मालकाला कळून द्यायचं नाही आणि काही सांगायचं नाही. परस्पर आपलं काम करायचं, झाल्यानंतर म्हणायचं आता त्याला झालं, आमचा काही इलाज नाही, तुम्हाला फार पडतं आम्ही त्याचं बिल देऊ, पोलचं काय भाडं असेल ते देऊ. पण 1% कुठल्याही पण आतापर्यंत झालेलं नाही, केलेलं नाही. याच्याविषयी काय करणार? मी त्यांना जोडून दिलं नाही काढा तर मी त्याचं कट करून टाकणार खरून गॅस वेळीने. मी त्यांना प्रत्यक्ष देऊन सांगितले, लिखी दिलेले आहे. तुम्ही जर एवढे वेळ कालावधीत नाही काढला तर ते ठीक आहे म्हणलं, 15 दिवस आपण अजून 15 दिवस थांबू शकतो. आपण पण जरा समजायची भूमिका घेतली पाहिजे. कारण कसं होतं, लाईट ही सगळ्यांची अत्यावश्यक गोष्ट आहे. आणि त्या लाईटचं जर असं आपण खेळखंड वगैरे बरोबर ना म्हणून आपण त्यांना सौजन्याने सांगितलेलं आहे की आमच्या जागे जर लावले चालेल, पण फक्त कंपाऊंडला खेटून लावा, जेणेकरून त्याचा लोकांनाही त्रास झाला नाही पाहिजे, आम्हालाही त्रास होऊ नये ह्या दृष्टीने त्यांना असं सांगितलेलं आहे. परिचय सांगा. माझं नाव प्रकाश पाचारणे. भ्रष्टाचार विरोधी आंदोलन अण्णा हजारे संघटनेत मी काम करत असतो. मी आतापर्यंत बरेच वेळा आम्ही ह्या MSCB कार्यालयासंदर्भात बरेच वेळा आंदोलनं केलेली आहेत, तक्रारी दिलेल्या आहेत. पण तसं पाहिजे म्हणावं असं काय त्याच्यावरती सोल्युशन निघत नाही. हे फक्त तात्पुरतं मलमपट्टी म्हणून तात्पुरतं त्याच्यावरून हे करतात, पण पुढं जसे आहे तशी परिस्थिती राहतात. सुरक्षा कवच विषय तुम्ही सांगा ना. कमर्शियल मीटर आहे, हां, मग ते सुरक्षा कवच तुम्ही त्या लाईट बिल मध्ये ऍड करणार का सवलत देणार नाही? बरं, तर काय करणार त्याच्यावर तुम्ही सांगा त्याच्याविषयी माहिती. त्याच्यावेळेस सुरक्षा कवच आपली